अरे कुणी असणार तो बहुतेक इथे डल्ला मारायला आला असणार. अरे जाऊ दे, त्याला आपला भाई आहे तो. हे बघ वेड्यानं असं शहाण्यासारखं बोलू नये आणि शहाण्यानं असं वेड्यासारखं वागू नये बंड्या. मला पाहिजे कोण आहे तो. बंड्या मारे काय वाटेल आसपास कुणीच नाही वा बरं. पोलीस असणार नाहीची कल्पनाच होती मला. बहुतेक त्या वेळेच्या शोधात गेले असणार सारे. पण जंग पछाडलं तरी खान पत्ता लागणार नाही त्याचा. असा पक्का बंदोबस्त करून ठेवला मी. म्हणजे असं केला तरी काय. अरे त्या पोलीस अधिकाऱ्याला खूप काही उलट सांगितलं त्याच्याबद्दल. वेळेचा सोन घेतलेला हाच तो मोठा खुनी आहे असं भरवलं त्या पोलिसांच्या मनात. आणि बंद करायला लावलं पोलीस चौकी. अहो पण त्या येड्याच्यावर का उठायचा तुम्ही. अरे त्या दिवशी तर माझ्यावर गोळ्या झाडण्यात आली. अरे मोठ्या नशिबाने वाचलो मी. त्या वेळानं माझ्या चक्कर डावाचा सत्पासून केला. नाहीतर त्या दिवशी त्या उर्मट रत्नाचा मुलगा पाडून आज मी इथं इनामदाराच्या मुलीशी प्रीतीची रंगपंचमी साजरी करत बसलो असतो. पण पाटील तुमच्या रंगाचा बेर करायला तो मेघनाथ आहे ना आणखी. मेघनाथ असू दे रे. अरे पहिली माझा मी लुटणार आणि नंतरच ती गोष्टी पत्र त्याच्या गळ्यात बसणार. हे बघ तू आता बाहेर जाऊन कोण येईल जाईल त्याच्यावर नजर ठेव. मी बघतो आमच्या जीवाची काही करमणूक होते का. हे काय कोणी आहे का घरात. हो मी आहे ना. पत्ताला किती अंतरात उडवलं तरी त्याचा कठोरपणा थोडाच कमी होणार आहे. तू आणि यावेळी इथं का यावेळी मी तुरुंगात असण्याऐवजी तुमच्या मार्गात आडवा आलेला पाहून तुम्हाला धक्का बसला असेल ना. छे छे. अरे उलट आनंद झाला मला तू सुटलेला पाहू. अरे तुझ्यासारख्या निरपराध माणसाला पोलिसांनी पकडलं या ऐकून थेट मी पोलीस चौकीत गेलो आणि माझ्याच मध्यस्थीने तुला सोडलं पोलिसांनी. हो का. आभारी आहे हा मी तुमचा आभारी आहे. जाऊ दे रे. त्याच्यात काय एवढं मोठं सर. अरे दुसऱ्याला मदत करण्याचं आयुष्य गेलंय माझं. आता घरात एकटा काहीच वाटतं नाही तो का हो. दोघं कोण. एक मी आणि दुसरा कोण. तुम्ही. असलं म्हणजे इनामदारांनी बंडू घरात नाहीत ते. ते दोघं कुठे आहेत ते मला चांगलं माहित आहे हा पाटील. अरे बघ तर छानच झालं. अरे इनामदाराला भेटायला आलो मी. त्यांच्याकडेच माझं जरुरीचं काम आहे. त्यांची भेट यात झालीच पाहिजे. तू काही कर आणि त्यांना बोलून घेऊन ये. ठीक आहे. मी बसतो तोपर्यंत. हा अरे अजून तू इथेच. पण काय सांगू इनामदारांना कोण आलेत म्हणून. अरे त्यांना सांग की अत्तरवाले आले. अत्तर मला नाही मी. मग कोण कोंबडीवाला. पाटील आहे मी. दाजी पाटील म्हणतात मला. हो का? राम राम पाटील राम राम. धावत जा आणि पळत ये. तेव्हा काय म्हणतो धावत जा आणि पळत ये. आता धावत जाऊन पळत कसं आहे जाऊ. ठीक आहे तुमच्या मनासारखं हो. काय
कधी स्वप्नात कधी आणि कसा हा काय मथुरीच्या बाजारात जातो. हे बघ अरे असा तमाशा करत राहत वेळ घालवू नकोस जा लवकर. हो मी काय घाई चालली बघतात इनामदारांना भेटल्याशिवाय कसा येऊ मी. बघा किती धावपळ करतोय मी. अरे अशाने इनामदार भेटेपर्यंत तू माझं वाटोळा घालणार. अजिबात. आता आता मी कशाने जाणार तो सांगू सांगू या आता विमानात जाणार मी विमानात. अरे या विमानाने आला तू. मग चांगलं बॉम्बर विमान आहे हे. याच विमानाने मी भरपूर बॉम्बस्फोट केले आहेत. अगदी ऐन वेळेला या विमानाला अपघात झाला. नाहीतर आजपर्यंत ही सगळी शत्रूला पृथ्वी निशत्रू करून टाकली असती. अरे आग लाव तुझ्या या विमानाला आणि काय विचार आहे तू. नको त्यापेक्षा मी अभंगांना टेलिफोनच करतो. हॅलो आबा. हॅलो आबा मी तुमचा चित्रपट आलो. हॅलो आबा. अरे अरे मला होताच तरी कुठे 2 दिवस. होय दाजी पाटील. इनामदार आम्ही काही रिकामे हातात नाही इथं. अरे मग त्या हातात जणापासून वेगळे कसा होता. बोल बिलकुल कशाला आला सिद्ध हा सरका आणि आता कोणाच्या आयुष्यात विष करायला आलाय. इनामदार अहो शिमगे आणि गो मारण्यात काय अर्थ आहे. साप समजून उगाच बिळबडवताय तुम्ही. अहो शत्रू नाही मित्र म्हणून आलोय मी इथं तुमचा. हा? बदमाशाची दोस्ती करत नसतो आम्ही. 2 हात करतो 2 हात. हो पण इथं असे एकदम घाईला कसे येतात. अहो गाड फक्त तुमच्या हातात आहे आणि मी आहे फक्त निशस्त्र. हे पा एक लेक आमची कुराड. तुझ्यासारख्या नमक गरमाची मुंडी मुरगण्याची ताकद अजूनही आहे आमच्या पक्षात. अहो पण माझ्या मनात माझ्यामध्ये मनात एवढा राग करण्याचं पुन्हा तरी काय केलं मी तुमचा. हा? अरे बेशरम माणसा तुला विसर पडलाय त्या गोष्टींचा. पण आमच्या मनाला होणाऱ्या त्या असह्य यातना त्या वेदना आम्ही कशा विसरू शकतो. आज 20 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. विश्वास रावांबद्दल आणि आमच्या पत्नीबद्दल कधी न घडलेलं असं खोटं नातं सांगितलं तुला. आम्ही यावर विश्वास ठेवला. कसलाही विचार न करता अविचाराने डोक्यात राग घालून घेतला. अरे माझ्या जीवाचा मित्राचा जीव घ्यायला उठलो रे जीव घ्यायला उठलो. अरे प्रेमळ पत्नीला अंतरलो. माझा कोणच्या गोळ्याला भीमसेनला पोरका झालो रे पोरका झालो. ती निष्कलंक जीवाच्या नाशाला कारण झालो. हे शल्य आयुष्यभर खूपच राहणार आमच्या मनात. काही आमचं रक्त बंबाळ करीत राहणार रक्त. अहो अशी स्थिती झाली माझी पण. आणि म्हणूनच आज 1 वर्षात तुम्हाला तोंड दाखवायची लाज वाटत होती मला. आपल्याबद्दल अतिशय दुःख होते हो मला. मी तर तुमच्या डोळ्याने पाहिले होते.
लहानपणी ऐकलेली कहाणी सांगितली तुम्हाला अगदी भोळेपणानं चांगल्या भावनेनं मित्र या नात्याने सावध करायला गेलो पण झालं उलटच मित्राचे कट्टर शत्रू बनला पाटील 20 वर्षापूर्वीच्या त्या शियाकडीला आम्ही का करत बसलो नसतो पण आम्हाला संताप येतो तो तू त्यानंतर केलेल्या भानगडींचा शेतीच्या पाटाच्या पाण्यावरून चालत त्याला कंटाळा कारण तूच होता आणि परवाच्या हाणामारीला सुद्धा कारण तूच आलास. खोटा दादांत खोटा आहे देवा शपथ इनामदार तुमच्या संतापी पण घोडे स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात आणि माझ्या बाबतीत असंच झाले बघा असंच तुम्ही ते खोटं नाटक भरवलंय तुमच्या मनात पाटील आम्ही भडक माताचा असलो आणि तिला ते किरदार आहोत तितके वृत्तीचे उदार आमची वृत्ती साधी व्यवहार सरळ चक्के पंजे कळत नाही आम्हाला व मानव देखील नाही आमच्याशी लबाडी करणाऱ्याचा आम्हाला भयंकर संताप येतो आणि आमच्याशी संकटीनं वागणाऱ्याला आम्ही आमची लंगोट सुद्धा सोडून देऊ शकतो म्हणजे तुम्हाला अजूनही माझ्याबद्दल खात्री वाटत नाही हो माझ्या सच्चेपणात माझा खात्री होत नसेल ना तर उचला तुमची ती फुलाड आणि करा खांडोळ या देहाची आता खात्री झाली आमची गैरसमज सुद्धा दूर झाला पण आज कित्येक वर्षानंतर या वाड्याची पायरी चढणार कारण समजू शकेल का आम्हाला एका मित्राच्या भल्यासाठी उद्या समाजात त्याच्यावर खाली मान घालण्याची पाळी येऊ नये यासाठी त्याच्या प्रतिषेध धरण्याची इगळत वाचवण्यासाठी आलोय मी इथं आणि आमच्या वाड्यात कोणावर येणार आहे भयंकर प्रसंग कोण आणणार आहे का आणि कधी सांगतो सारं काय सांगतो पण अशी घाई करू नका मन शांत ठेवा आणि ऐका इनामदार अहो तुमच्यावरच येणार आहे हा भयंकर प्रसंग काय आमच्यावर होय आणि तोही अगदी लवकरच इनामदारांच्या उज्ज्वल प्रतिष्ठेला कलंकित पणाचा ध्वंस करून पाहणारा असा कोण आहे काल सर्व पाटील नाव सांगा त्या आनंदराचं अहो तो रत्नाकर आणि मुलगी स्मिता. पाटील कोण सांभाळून बोल. अरे कोणाबद्दल काय बोलतास याचा जरा तरी भान आहे का तुला अरे या आता इनामदाराची एका कुलवंताची पोरगी आहे ती. अरे, आमच्या श्रीताच्या मुलाबरोबर प्रेमाचे पाचक चाय करणे इतकी निर्बुद्ध नाही आहे ती रत्नाकरी आपली पायरी ओळखून वागणे इतका समंजस आहे अरे बहीण भावाप्रमाणे लहानाची मोठी झाली आहे ती पाटील याद राख यावेळी मात्र तसली दयामया न दाखवता वाघासारखा पाडून जावं तुला कल्पना आहे मला त्याची पाटील तुझं ना तोंड भाजलं ना की माणूस ताक सुद्धा कुंकून पितो तर यावेळी मी प्रत्यक्ष पाहिले तुमच्या मुलीला त्या रत्नाकरच्या मिठी पाटील इनामदार अहो तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल ना तर बोलवा तुमच्या त्या मुलीला माझ्या समोर काही कळेनाचं झालं रे अरे मस्त फिरून जायची वेळ आली आता इनामदार अहो वयात आलेली मुलगी म्हणजे आई बापाच्या डोक्यावरची शांती दरवाज बदमाश रमाकराम इनामदार वेळ अजूनही गेलेली नाही तुमच्या तोला मोलाचा एखादा मुलगा बघून लग्न लावून टाका तुमच्या मुलीचं हा माझ्या पाण्यात एक मुलगा श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा चांगला शिकलेला हुशार रुबाबदार शिवाय तुमच्या थोडी थोडस खानदारी घराणं आहे त्याच मी सांगत असा तर आत्ताच पाठवून देतो त्याच्या बापाला इनामदार, अहो आता विचार कसला करताय विचार करा
भेद केला तुमच्या मुलीनं. आणि जर का एखाद्या श्रीमंताची मुलगी एका नोकराच्या मुलाचा हात धरून बस कळलं आम्हाला सर्व. ठीक आहे येतो मी. जरूर ए, सरिता! काय झालं बाबा? लागला का तपास? हो लागला आम्हाला तपास साऱ्या गोष्टींचा. असे समोर आमच्या बोल अगं बोल कसले काय करतेस तू आमच्या बरोबर. कसली अवकाशा आठवली आहे तुला. अगं तुला रागाची मोठी केली आम्ही. अतोनात माया केली आम्ही तुझ्यावर. या त्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आम्ही तुला. पण आज तू आम्हाला धोका दिलास. अगं नाक कापलंस तू आमचं नाक कापलंस. अरे भल्या भल्यांना ज्यांच्याकडे वर मान करून पाहण्याची हिंमत होत नव्हती त्यांच्या समोर तू आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लावलीस. म्हणजे असं केलं तरी काय मी बाबा? असा मोठा वेळ मागू नकोस. आम्ही होत नसालो कळलं आम्हाला सारं. पण आबा, अहो मी तुमचीच मुलगी आहे ना. तुमचंच रक्त माझ्या शरीरात सळसळतंय. मग असं कुणाला कलंकित करणारी गोष्ट माझ्या हातून घडेल? नाही आबा, असं नाही होणार कधी. तुमची मानहानी होणारी कोणतीच गोष्ट मी करणार नाही. पण देवासोबत असं रागवू नका तुम्ही. रागवू नको. अरे आई बाबाच्या नावाला डांबर बसायला लागलीस तरी रागवू नको. इनामदाराच्या 42 पिढ्या नरकाच्या दारापुढे गेला तरी रागवू नको. नाही बाबा, हे साप खोटे. तुमचा कोणीतरी ना हा गैरसमज केला असणार. पाया पडते मी तुमच्या. चुप. एक अक्षरी काढू नकोस तोंडातून. बाकी खात्री झाली आमची. आबा, बोल बोल त्या रत्नाकर म्हणून तुझे कसले संबंध आहेत. बोल कथा करत नाही. बोल त्या रत्नाकर म्हणून तुझे कसले संबंध आहेत. अहो, आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. सरिता! आजपर्यंत झाली तेवढी खेळ पुढे झाली. यापुढे या जगात या रत्नाकरला भेटायचं नाहीस. आणि तुझ्या तुझ्या पोराला सांग यापुढे या वाड्याची पायरी करायची नाही. आणि या वाड्यातल्या कुठल्याही माणसाला आपलं काय पण दाखवायचं नाही. जर का मला या वाड्यात तो दिसला तर त्याची काय केल्याशिवाय मी राहणार नाही. आबा,
रडतेस तू मुली, अशी मोलाची मोती अशी कवडीवर किमतीनं मातीवर करू नकोस बघ. आनंदात राहा, आनंदाने गात राहा. या क्षणापासून तुझं सार दुःख संपलं बघ. अगं अगं एका लक्षात दिसण्याची सून होणार आहेस तू. बंगल्यात राहणार आहेस, मोटारीतून फिरणार आहेस. कित्येक नोकर चाकर अगं तैनातीत राहणार यापुढे तुझ्या. राजाच्या राणीला हेवा वाटावा अशा वैभवात राहणार आहेस तू. आपल्या लांबलचक आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे आपली. पांडुरंग पांडुरंग. अगं मुली, अगं हा नुसता कोकण आशीर्वाद नाही बर का. अगं तुला सून करून घ्यायची आहे. अगं म्हणूनच आलोय इनामदारांना भेटायला. तसा त्यांनी मला निरोप पाठवला होता बरं का, त्या दाजी पाटला बरोबर. तुम्हाला आबाला भेटायचंय ना? हो माडीवर आहे ते. ठीक आहे, पण तू बिलकुल घाबरू नको बघ. सारं काही तुझ्या मनासारखं करतो बरं का. पांडुरंग 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 पांडुरंग. हे सरिता, हे सरिता, अगं मी पास झालोय. अगं संपूर्ण जिल्ह्यात पहिला आलोय मी. अगं आपल्या कारण मी पास झाल्याची. बघ अगं मी पेढे सुद्धा आणले. पहिला पेढा मी माझ्या हाताने सुद्धा बनवणार आहे. अगं बघ तरी माझ्याकडे. छे, तुम्हा बायकांना ना नको त्यावेळी रुसून बसण्याची फार वाईट सवय आमच्या. आजचं लक्षात आलं माझ्या. मी आबांना अजून आपल्या लग्नाबद्दल विचारलं नाही म्हणून रागवले आहेस ना तू. हा विचार आत्ताच विचारतो बा आबांना. त्यांना जाऊन सांगतो की आता आम्हा दोघांना लग्नाशिवाय मुळीच राहत नाही. सरिता, अगं रडतेस तू? तुझ्या डोळ्यात अश्रू का? काय झालं सरिता, सांग मला काय झालं. काय सांगू, कसं सांगू? अरे रत्नाकर, पुढे पापाची नजर लागली रे आपल्या प्रेमाला. ही कसं आपली शेवटची भेट. यापुढे तुला भेटणार नाही आणि तू सुद्धा यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. का? अगं आता तर आपण लग्न करणार आहोत. मग कुणाच्या बापाचं भय आहे आपल्याला? आवाजचीच. हो, फार संतापले आहेत ते माझ्यावर. तुझा इथे धोक्यात आहे रे. तुला दुसऱ्यानं आपल्या प्रीतीचा विपर्यास करून त्यांच्या मनात नको नको ते भटवलंय. खरे त्यांनी स्पष्ट नकार दिलाय रे आपल्या लग्नाला. आणि हो, तुझ्याही जीवाला धोका आहे. हे या वाड्यात तुला येण्यास मला ऐकली येते. काय बाबा? माडीवर. हा प्रसंग. काय विचार आहे तुझा? अगदी निर्वाणीच विचारणार आहे. सरळ कबूल झाले तर ठीक. अरे आवाज स्वभाव माहित आहे ना तुला? अरे कुणी एकाने ना मांजरी कापून ठेवली त्यांच्यासमोर तरी त्याचा काही फायदा होणार नाही. एक श्रीमंत मुलासोबत माझं लग्न लावून देणार आहे ते. काय? हो, आणि त्याचाच बाप इथे आलाय लग्नाची कोणी करायला. नाही सरिता, अगं तू फक्त माझी आहेस आणि मी तुझा आहे ग. अगं तुझ्याशिवाय माझं जीवन भकास होईल बघ. अगं तू माझी स्मृती आहेस. अगं तूच माझी प्रीती आहेस ग. माझं कर्तृत्व सारं काही तुझं
आहेस सरिता. माझं जीवन सारं तूच आहेस ग सरिता. अगं तू नाहीस तर पाण्याशिवाय तळपणाऱ्या माझ्यासारखी अवस्था होईल का माझी. अगं अगं प्राण नसलेल्या मनासारखी अवस्था होईल माझी सरिता. प्राण नसलेल्या मनासारखी अवस्था होईल. अरे माझी अवस्था अशीच झाली आहे. आणि किती सुटतंय शरीरात आव येते तुझ्याकडे. पण आव्हानांना विरोध करायची क्षमता नाहीये माझ्यात आता. आईने वेळेला पोरगी झालेलं लहानपणी त्यांनी मला मायेच्या ममतेनं वाढवले. त्याचं पितृरूप नाही नाकारता येणार मला. केवळ कठोर कर्तव्य म्हणून ते देतील त्या मुलासोबत मला लग्न करावं लागेल. माझ्या कर्तव्याला जागलं पाहिजे मला रत्नाकर. हे बघ माझ्यासाठी तू जीवन जाळ नकोस. एका मुलीसोबत लग्न कर आणि सुखी हो. अरे तुझ्या सुखात मी कुठेतरी तंदूर नाही रे. नाही सरिता बस. मेलेल्याला आणखी मारू नकोस. अगं जाणाऱ्याला आणखी जाऊ नकोस ग. दुःखावरती लागणं देऊ नकोस. अगं जखमेवरती मीठ ठेवू नकोस. माझ्या जखमेवर मीठ ठेवू नकोस. अगं तू दुसऱ्याची होणारी कल्पना सहन करवत नाहीये ग. मला ही कल्पना सहन करवत नाहीये. चल सरिता आपण कुठेतरी दूर जाऊ. इथल्या या दांभिक डोंगरी लोकांपासून खूप दूर जाऊ. अगं मी तुझ्यासाठी कष्ट करीन. घाम गाईन मी तुझ्यासाठी. चंद्रमोळी झोपडी देई स्वर्गातील लंडनवर फिरू. चल चल सरिता चल. म्हणजे मी तुझ्यासोबत पळून येऊ? नाही. असं कुणाला कलंकित करणारी गोष्ट मी माझ्या हातून घडून देणार नाही आणि तुलाही करून देणार नाही. अरे आपली मुलगी पळून गेली मग आम्हाला किती वाईट वाटेल. किती बेअब्रू होईल त्यांची लोकांमध्ये. अगं तुझ्या आबाने तरी कुठे परवा केली आहे तुझी. तुला विमानाच्या खोट्या कल्पनेनं आपल्या मुलांच्या आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या आई वडिलांना ना ही शिक्षा मिळाली पाहिजे बघ. सरिता अगं तू जर माझ्यासोबत असली ना तर या जगाची कुठली शक्ती मला थांबवू शकत नाही ग. चल सरिता चल माझ्या बरोबर. तू आले नाहीस ना तरीही घेऊन जाणार नाही तुला. नको रत्नाकर. असं कुणाला कलंकित करणारी आणि जन्मदिनाला कारण असणारी गोष्ट मला करायला लावू नकोस. नाही सरिता यावेळी मी ना यावेळी तर काहीच ऐकणार नाही रे. तू जर सरळ आले नाहीस ना तरी तुला घेऊन जाणार आहे. चल सरिता चल. बापरे, मला अगं क्षमा तर मी मागायला आहे बघ. भावनेच्या भरात भावनेच्या भरात विचार करायला निघालो होतो मी. पण तुझ्या माही स्वभावामुळे जरा माझा अद्यापात टळला बघ. अगं आपल्या जन्मात असताना कृती करून आपण कधी सुखी होऊ शकत नाही हे कळलंय मला. अगं तुझ्यासारखं निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम मला नाही करता आलं ग. तुझा त्याग असीम आहे बघ. तुझ्या कर्तव्याआड मी नाही येऊ इच्छित. तुझं सुख ते समाधान सरिता करू तुझ्या इच्छे खातर. तुझा हा दुर्दैवी दुर्भाग्य रत्नाकर कायमचा दूर होत आहे तुझ्यापासून. कायमचा दूर होत आहे. या पहिल्या मुहूर्तावरती लग्न नक्की केलंय आम्ही. पांडुरंग पांडुरंग. सुनबाई ये अशी बैस इथे. सांग बैस इथे. अगं बैस
पांडुरंग पांडुरंग अगं बोल सुनबाई तुला अजून काय पाहिजे आहे ते फक्त माझा हात सोडा, बाकी दुसरं काही नकोय आता. ए बाई सची अगं लाजू नको मी काही हातात बांगड्या बघ नाही कुणाला घाबरायला. पांडुरंग पांडुरंग अरे आलास तू अरे तू तरी समजावून सांग त्या वेड्या मुलीला छान. म्हणजे मुख्याने भैऱ्याला गोष्ट सांगायची तशी गत आहे बघ. पण सगळे मला वेडा समजतात ना. पांडुरंग पांडुरंग अरे अरे ती मला घाबरते हे बघ. अरे उद्या सासरा होणार आहे मी तिचा. मग ती सासऱ्याच्या बापाला सुद्धा घाबरणार नाही बघा. पांडुरंग पांडुरंग अरे तू समजून घाल तिची. हे घ्या अरे काय आहे हे पांडुरंग. अरे पांडुरंग छे अरे यावरती कुठे आहे पांडुरंग. अरे हा तर नुसता कोरा कागदच दिसतोय. तुम्हाला दिसत नाही छे. हा काय कटेवरी हात विटेवरी उभा असा भगवंत भक्तांच्या भेटीसाठी युगानुगे उभा आहे. पांडुरंग पांडुरंग. पण तुमच्यासारख्या पाप्यांना नाही दिसणार तो. अरे म्हणजे मी पापी होय. मला काय माहित. पण स्वच्छ आणि निर्मळ अंतकरणाच्या भक्ताला भक्तीचा भुकेलेला भगवंत केव्हाही आणि कधीही भेटतो बघा. छे छे तुझ्याशी बोलल्या तिचा आता काहीच अर्थ उरलेला नाही बोलू पण नको. आणि मला वेळही नाही. अरे जाऊन मला लग्नाची तयारी करायची आहे. पांडुरंग 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 अरे तुला दिसत नाही का रे डोळे फुटले तुझे. ताई ए ताई ताई ए साप चावल्यासारखा कशाला कुपलतो. कोण होता तो म्हातारा. पांडुरंग पांडुरंग. ए पांडुरंगाच्या लाडकिया आता इथून बाहेर गेला तो म्हातारा कोण. ज्याने सरिताचा हात धरला तो. काय म्हणालास. अरे मी योग्य वेळी आलो म्हणून नाही तर. तरी तू त्याला इथून जिवंत बाहेर जाऊ दिलंस. अरे त्याच्या पापाचा घडा अजून भरला नाही आहे. त्याचा हिशोब चालू आहे. अरे भांडा काम कुठे लागतो. त्या म्हाताऱ्याची मुंडी गुरगायला. आज जाऊन सरिता कुठे आहे ती बघ. ती विहिरीवर गेली आहे ते. म्हणजे अरे तिच्या मनावर भरपूर परिणाम झालाय. अरे रागाच्या भरात ती विहिरीत जाऊन जीव द्यायची. बघता पहिलं. ताई ताई बंडू अरे सरू अरे कुशाबा अरे गेले तर कुठे सारी. मी इथे आहे आणि कुशाबा बाहेर गेलाय. बंडू आतमध्ये गेलाय आणि सरिता विहिरीवर गेली आहे. विहिरीवर आणि अशी दिवसांच्या वेळेला तिला म्हणावं लाव दे तिची कामं. वेणी पाणी कर चांगलं पातळ नसून तयार राहायला सांग तिला. आम्ही कुशाबाला आत मारतो आणि हो बंडूला बोलून घ्या ताबडतोब इथं. ठीक आहे. अरे कुशाबा अरे बरं झालं अगदी वेळेवर आलास. आता तुझ्याच सुरात चाललो होतो आम्ही. मालक पोराच्या अपराधाबद्दल मी अनाथ असतो तुमच्यावर. त्याला क्षमा करा. घरी गेल्यावर चांगलीच काढूगणणी केली मी त्याची. सांगितलं आपल्या शेतावरल्या झोपडीत राहायला. इथे तोंड दाखवू नकोस परत. हे मग त्याचा विचार करत आता इथं उभा राहू नकोस. आपल्याकडे वेळ नाही आता. झटपट तयारीला लागा आता. आतलं एक छोटं टेबल आण
आणि एक खुर्ची सुद्धा आणून ठेवूया बैठकीच्या बाजूला. म्हणजे आज मामलेदार येणार आहे तू वाटतं. अरे मामलेदार नाही, नवरा मुलगा येणार आहे सरितेला पाहायला. अरे लग्न चाललंय सरितेचं. हे लग्न होऊ शकणार नाही. त्याची काळजी तू नका करूस, आम्ही समजतो आहोत त्याला. खुशाबा लाग तुझ्या कामाला व्हायची. पण आबा हा असं बोलण्यात वेळ घालू नकोस. इतक्यात येईलच नवरा मुलगा. थोडीही कमतरता पडता कामा नाही त्यांच्या पाहुणचारात. अरे अरे शोधूनही सापडणार नाही असं स्थळ चालून आलं आमच्या सरितेला. अरे मुलाचा बाप तर बेहद खुश आहे. म्हणूनच हे लग्न मोडून टाका तुम्ही. काय म्हणाला लग्न मोडू? ते आता शक्य नाही. कमलाच पहिलाच मुहूर्त धरणारच लग्नाचा. पण आबा तिचं लग्न करणार आहात, तिच्या भावनांचा पसंतीचा नापसंतीचा विचार केलाय का तुम्ही? अरे तिच्या पसंतीचा नापसंतीचा विचार काय करायचा आहे? अरे आमच्यापेक्षा तिला काय कळता या असले भलते चाळे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ठरवू त्याच मुलाशी लग्न करावं लागेल तिला. नका आबा, एवढे निष्ठुर होऊ नका. खरंच खरंच या लग्नानं सुख लाभणार नाही ताईला. दुःखी करू नका तिला आयुष्याची. आम्हाला कोण कसाही समजतोस की का तू? प्रत्यक्ष कसायला तरी वाटेल का आपल्या पोटच्या पोरीचं अकल्याण व्हावं म्हणून? अरे आई विना पोटच्या झालेल्या तुम्हा भावंडांना चिमणीच्या चारावानी बनवलं. या हाताने नाऊ माकू घातलं. अनेक खस्ता काढून लहानाची मोठी केली तुम्हाला. ते काय दुःखी करण्यासाठी? अरे काय म्हणून ती दुःखी होईल? आणि उद्या काय कमी पडणार आहे तिला? सुशिक्षित सुंदर नवरा, राहायला मोटर, राहायला बंगला, फिरायला मोटर, सेवेला नोकर चाकर. आणि सुख सुख ते काय असतं रे? यावेळी तिची सुखाची कल्पना काय रे? पण तिचं प्रेम पंड्याला आवड का? त्याच्या तोंडात दात शिल्लक ठेवणार नाही आम्ही. नका आबा, असा गैरसमज करून घेऊ नका. मला एवढंच म्हणायचंय, दुसऱ्या कुणाशीही लग्न लावून द्या ताईचं. पण त्या ठरवलेल्या घरात बळी देऊ नका हो माझ्या ताईचा. त्या बाप बेट्यांबद्दल कुणीही चांगलं बोलत नाही. अतिशय वाईट मत आहे हो लोकांचं त्यांच्या बाबत. मूर्ख आहेत लोक. लोकांचं काय, एखाद्याची निंदा नालस्ती करण्यातच आनंद मानित असतात लोक. पिकल्याशिवाय विकत नाही आबा. लोक खरंच तेच बोलत आहेत. तो म्हातारा तर पक्का डॅमेज आहे बघा. मगाशी त्यानं हात धरला माझ्या ताईचा. पंड्या सोबत म्हणून टाकीन काहीतरी बडबडलास तर. अरे गारवा, त्यांच्या वयाचा त्या पिकल्या केसांचा तरी विचार करायचा होता. खबरदार त्या साधू पुरुषाबद्दल असे घाणेरडे आरोप करशील तर. साधू नाही, निव्वळ बोंधू आहे बोंधू. आबा हे साधू पक्के संधी साधू असतात. आपल्या साधुत्वाच्या बुरक्याखाली कसलीही निंद्य कृत्ये सहज लपवतात. मुखात राम पण मनात काम झालेलं असते भावनेच्या. अरे तोंडाला आवड घालणार तर तोंडात दात शिल्लक ठेवणार नाही आम्ही. अहो बुद्ध चित्रगुप्तने पाहिलंय आणि ताईलाही सांगितलंय मला सारं. तिला पाहतात तो म्हातारा एकदम तरण्यासारखा वागू लागतो. मुद्दामच लदळपणा करतो. उगाचच गोंजारतो तिला आणि पाठीवरून हात सुद्धा मिळवतो हो तिच्या. एवढ्यावरून त्या सत्पुरुषावर असे घाणेरडे आरोप करतात. अरे अरे नरकात जाल असे ना नरकात. मुळातच गोपाळ बुवा फार प्रेमळ आहे. त्यात त्यांना मनपसंत सून मिळाली म्हणून मायने जवळ घेतला असेल तिला. अरे फिरवला असेल तिच्या पाठीवरून हात. आम्ही नाही जवळ घेत, आम्ही नाही पाठीवरून हात फिरवत तिच्या. आबा तुमच्या स्पर्शात वात्सल्याचं अमृत आहे आणि त्याच्या स्पर्शात काम वाचण्याचा कालकूट आहे. म्हणूनच हे लग्न मोडून टाका तुम्ही. काय म्हणाला? लग्न म्हणू? आता ते शक्य नाही. एकदा का आम्हाला मुलगा पसंत पडला की हे लग्न होणार म्हणजे होणार. मी हे लग्न होऊन त्याला नाही हवं. अरे, मला काय करून टाकणार तुला?
आणि आपण मी मेघना. अरे म्हणजे गोपाळ गोळ्याचे चिरंजीव ना आपण. हो. या 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 बसा बसा. अरे कुशाबा पाहुणे आल्याची वरती द्या आतमध्ये धुवायची. इनामदार, जरा मला लवकर मोकळी कराल तर खूप बरं होईल. एका महत्वाच्या कामात सध्या गुंतलोय मी. खरं म्हणजे मला इथे यायला वेळ सुद्धा नव्हता, पण वडिलांनी सांगितलं तुम्ही तर माझी वाट पाहत असाल, म्हणून वेळेत वेळ काढून मला इथे यावं लागलं. अरे कुशाबा सरिताला पाठवून दे. येत नाही ती बाई, लाजते आहे ती बरं. राजाला काय झालंय तिला? यांच्या सोबतच आयुष्य काढायचंय ना तिला. उद्या लग्नानंतर अशीच लाजणार आहे का ती? थोडी लाजल असू द्या. तुला काय तुझा भूषण आहे. मला असा स्वभाव आवडतो. तो यापुढे फॅशनेबल मुलगी असते ना, तर तिच्या पुढे आम्हालाच मान खाली घालून बसावं लागलं असतं. चित्रगुप्त तिला म्हणावं लाज सोड आणि ये लवकर. अरे पाहुण्यांना वेळ होतोय. सरिता, हे सरिता, आबा म्हणतात लाजच्या सोड आणि निर्लज्ज म्हणून बाहेर ये. हे पाहुणे बघ निर्लज्जासारखे कसे बसले आहेत ते. काही जमत नाही इथं. जा, जा, आमचा अंदाज तू करा ना. एकदा, त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तुम्ही. जरा डोक्याचा ढिला आहे तो. प्रथम पाहुण्यांना दे. हे पेढे दे पाहुण्यांना. सरिता मी काय म्हणतोय? अरे कुशाबा इनामदार, मला थोडं बोलायचं होतं. बोला बोला. जे काय बोलायचं असेल ते निसंकोचपणे बोला. या कपाशा घेऊन जा आतमध्ये. हा बोला. छे छे, अहो तुमच्याशी नव्हे. असं असं होय. म्हणजे आमच्या सरितेशी बोलायचंय तुम्हाला. अरे कुशाला सरितेला पाठव. सरिता यांना थोडं बोलायचंय तुझ्याशी. वेगळा अगदी पोटभर बोला. तोपर्यंत आम्ही त्याला वेळेची समजूत घालून देतो. चालेल. बोला. या, बसायचे. इथं आहे. ठीक आहे. बरं, तुमचं नाव कळेल का? ते चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला. हो, तरी पण तुमच्या तोंडात ऐकण्याची इच्छा आहे माझी. आणि मला ते ऐकत बसण्याची इच्छा नाही. बरं, मर्जी तुमची. आपल्या काही आवडी निवडी? साऱ्या मेल्या आवडी निवडी. राग झाली त्याची. मी जिवंत आहे ते केवळ फक्त कर्तव्य पालनासाठी. म्हणजे हे लग्न तुमच्या इच्छेवर होतं का? मी आवडत नाही तुम्हाला? हे सुद्धा तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. असं म्हणजे दुसरा कोणावरती तरी तुमचं प्रेम होतं तर? होत
तेव्हाच त्या रत्नाकरनं एवढा घाटवे टाकला इथं. हो, कसला तुम्हाला इथून पळवून नेण्याचा स्वखुशीने गेला नाही तर तुम्हाला जबरदस्तीतून पळवून नेण्याचा. बाई, हे सांग खोटं आहे. रत्नागिरी असं निंदकृत करणारच नाही आणि मला दुःख देणारी गोष्ट तर कधीही करणार नाही तो. एक रामोशी घेतला तिनं मदतीला, त्याच रामोशीकडून कळलंय मला हे सारं. शक्य नाही ते. रत्नाकरला चांगली ओळखते मी. हो? एकूण माझ्या सांगण्यावरती तुझा विश्वास नाही तर तुम्हीच काय अख्ख्या जगाला जरी उडून सांगितलं ना तरी विश्वास बसणार नाही माझा त्याच्यावर. असं अगं तुझा रत्नाकर हा काय लायकीचा आहे ना हे तुला लवकरच कळेल. नाही नाही, यांनी माझी कविता पाहिलीच पाहिजे. नाही आबा, नाही, यांनी माझी कविता पाहिलीच पाहिजे. त्यांच्या बोलण्यात काव्य नाही, मी त्यांना काव्यात बोलायला शिकवणार आहे. ही माझी कविता. कविता कुठे आहे हे कविता? अरे हा तर फक्त कोरा कागदच आहे. अरे श्या, ढोली मागेच राहिली. नुसता घोडाच पुढे आला, गुडघ्याला बाजूला. थांबा. मेघनाथ, हो झालं ना तुमचं बोलून? हो झालं बोलून. अतिशय आवडली मला तुमची मुलगी. हो तिच्यासारखी मला पत्नी मिळते हे मी माझं भाग्यच समजतो. बरं खूप वेळ झालाय, निघतो मी आता. ठीक आहे. ही बघा माझी कविता, ही बघा. रसिका किती हा मेला, माझी कविता फाडून मारायला गेला. बाय रडला, बाय घाबरला. काय पप्पा नाही मारणार. अरे कुशाला, अरे चंदा, अरे बंधू, अरे धावा रे, धावा लवकर. मारा तुझ्यासाठी. काय झालं आबा? अरे अरे असे स्वस्त काय बसला? अरे एकमेकाची तोड काय बघताय? लागा लागा, पटापट तयारीला लागा. अरे त्या आगच साखरपुडा उठून घ्यायचा म्हणताय. कुशाबा, एक काम कर, तू गावात जाऊन सगळ्यांना आमंत्रण दे साखरपुड्याचं. जा जा, तू पण बघ. आणि बंड्या, तू कुठं चाललाय? झोपायला डोकं उठलंय माझं. काय नाही करत तुला. इकडे आली उतर आली. या म्हटलं ना. ही यादी घे, सामान घेऊन ये साखरपुड्याचं. म्हणावं खात्यावर लिहून ठेवायला सांग पैसे. समजलं? आम्ही शामभटाकडे जातो लग्नाचा मुहूर्त काढायला. चल जा लवकर तयारीला. आणि चित्रगुप्त, अरे तू काय करतोस इथं? पाप पुण्याचा हिशोब करतो. त्याची काळजी तू नको करूस. तो वर बसलाय पाप पुण्याचा हिशोब करायला. मग दुसरं काय करू मी? एक काम कर, हा, पोस्टात जा, हा, तुझ्या वडिलांना विश्वासरावांना पत्र टाक. हा, म्हणावं सर्वांनी या लग्नाला. हा. नुसती मुंडी वाढवू नको, लग्नाला बोलव. आता बोलवशील माणसाला. तुम्ही मुळीच काळजी करू नका. त्या तुमच्या नवरदेवाला ना चतुर्भुज करणारा बोलवतो मी बाबाला. ठीक आहे, चल सोबतच जा. चल. हा जाऊ.
अशी ऐन वेळी माघार घेण्यासाठी तुला एवढा पगार देतो का मी? पाटील फक्त तुमच्या शत्रूपासून रक्षण करायचा तशीच मी तुमच्या बोलीवर चाकरी झाल्या आणि बाई मांजावर लेकरांना हात टाकला सांगा तर नका मला चाकरी निघालो म्या हे ना म्हणतोस का मी करतो? मग तर जर तू इथं उभा कोण येईल जायचं त्याची फिकीर करू नका कोण तुम्ही आडवा आला तर मोठा पण त्याची फिकीर करू नका तुम्ही आता मी सामर्थ्य आहे